कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमच्या डोक्यात खूप मोठी स्वप्न आहेत, खूप आयडिया आहेत, पण तरीही तुमचं आयुष्य तिथेच अडकल्यासारखं वाटतं? कधी तुम्ही एखादं काम सुरू करायचं ठरवलंय, पण मग तुम्ही विचार केला, थोडं अजून प्लॅनिंग करू, आधी सगळं परफेक्ट करू, आता वेळ नाही, उद्या सुरू करतो, आणि मग तो उद्या कधीच येत नाही. सत्य हे आहे की जगात खूप लोक हुशार आहेत, खूप लोकांकडे भन्नाट आयडिया आहेत, पण तरीही यशस्वी होतात ते फक्त काहीच लोक. का? कारण बहुतेक लोक विचार करत बसतात आणि काही लोक सरळ कृती करतात. आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी समस्या कधीकधी अपयश नसते, तर जास्त विचार करणे, ओव्हर थिंकिंग असते. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तो एक असा जाळा आहे ज्यात आपण स्वतःलाच अडकवून घेतो. आपण इतका विचार करतो, इतकं ॲनालिसिस करतो की शेवटी आपण काहीच करत नाही. कल्पना करा, तुमच्याकडे एक भन्नाट बिझनेस आयडिया आहे, किंवा तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, किंवा तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे. पण तुमचा मेंदू लगेच सांगतो, अजून तयारी कर, लोक काय म्हणतील, जर फेल झालास तर? आणि अशा विचारांमुळे तुमचं स्वप्न सुरू होण्याआधीच मरून जातं. पण आज या ऑडिओ बुकमध्ये आपण एक असा सिक्रेट जाणून घेणार आहोत जो तुमचा विचारांचा गोंधळ संपवू शकतो. एक असा सिंपल प्रिन्सिपल जो तुम्हाला ओव्हर थिंकिंग पासून ॲक्शनकडे घेऊन जाऊ शकतो. कारण आयुष्यात बदल घडवणारी गोष्ट तुमचे विचार नाहीत, तुमची कृती आहे. म्हणून जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, जर तुम्हाला तुमची स्वप्न खरंच पूर्ण करायची असतील, तर पुढचे काही मिनिटं खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण आज आपण शिकणार आहोत, कमी विचार करा आणि जास्त कृती करा. पुण्यात राहणारा अमोल, वय फक्त 28 वर्षे. नोकरी चांगली होती, पगारही ठीक होता, पण तरीही त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता कायम असायची. दररोज सकाळी तो ऑफिसला जायचा, कॉम्प्युटर समोर बसायचा, ईमेल्स पाठवायचा, मीटिंग्स करायचा आणि संध्याकाळी थकून घरी यायचा. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य व्यवस्थित वाटत होतं, पण आतून अमोलला माहीत होतं की तो जिथे आहे तिथे राहण्यासाठी जन्माला आलेला नाही. त्याच्या डोक्यात खूप स्वप्न होती. कधी त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा वाटायचा, कधी यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार यायचा, कधी पुस्तक लिहायचं स्वप्न त्याला पडायचं. पण एक गोष्ट कायम घडायची, तो एखादं स्वप्न डोक्यात आणायचा, थोडा वेळ उत्साह वाटायचा, मग तो त्या स्वप्नाबद्दल खूप विचार करायला लागायचा. जर मी बिझनेस सुरू केला आणि तो चालला नाही तर? जर यूट्यूबवर लोकांनी माझी खिल्ली उडवली तर? जर मी अपयशी ठरलो तर? हे प्रश्न त्याच्या डोक्यात सतत फिरत राहायचे. आणि मग काही दिवसांनी ते स्वप्न हळूहळू गायब व्हायचं. एक दिवस रात्री अमोल त्याच्या खोलीत बसला होता. त्याने त्याचं जुनं नोटबुक उघडलं. त्या नोटबुकमध्ये त्याने मागच्या 2 वर्षात लिहिलेल्या आयडिया होत्या. नवीन बिझनेस प्लॅन, यूट्यूब चॅनलचे टॉपिक्स, एक मोबाईल ॲपची कल्पना. पानामागे पान भरलेलं होतं. पण एक गोष्ट पाहून तो अचानक शांत झाला. त्या नोटबुकमध्ये लिहिलेल्या एकही आयडियावर त्याने अजून काम सुरू केलं नव्हतं. तो खुर्चीत मागे रेलला आणि स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला, मी इतका विचार का करतो, पण कृती का करत नाही? तो प्रश्न साधा होता, पण त्याचं उत्तर अमोलचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. कारण त्याला अजून माहीत नव्हतं की जगातल्या बहुतेक लोकांचं आयुष्य एका अदृश्य सापळ्यात अडकलेलं असतं. तो सापळा म्हणजे ओव्हर थिंकिंग. आणि त्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला एक नवीन तत्व शिकायचं होतं. कमी विचार करा आणि जास्त कृती करा. रात्रीचे 11:45 झाले होते. शहर झोपायला लागलं होतं, पण अमोलच्या खोलीत अजूनही दिवा चालू होता. टेबलावर लॅपटॉप उघडा होता.
बाजूला कॉफीचा अर्धा रिकामा कप होता. समोर एक जाड नोटबुक पसरलेलं होतं. त्या नोटबुकमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पेनने लिहिलेल्या आयडियांनी पानामागे पान भरलेलं होतं. ऑनलाईन बिझनेस प्लॅन, यूट्यूब चॅनल आयडियाज, साईड इन्कम स्ट्रॅटेजी, सेल्फ इम्प्रूव्हमेंट गोल्स. जर कोणी बाहेरून पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की अमोल खूप प्रोडक्टिव्ह आहे. पण प्रत्यक्षात अमोल गेल्या 3 तासांपासून फक्त विचार करत होता. तो लॅपटॉपवर एक व्हिडिओ पाहत होता. हाऊ टू स्टार्ट अ सक्सेसफुल यूट्यूब चॅनल. व्हिडिओ संपला, पण लगेच त्याने दुसरा व्हिडिओ उघडला. टॉप 10 मिस्टेक्स न्यू यूट्यूबर्स मेक. मग तिसरा, बेस्ट कॅमेरा फॉर बिगिनर्स. अशा प्रकारे एक व्हिडिओ दुसऱ्यात बदलत गेला आणि पाहता पाहता 3 तास गेले. रात्रीचे 2 वाजले होते. अमोलने हरूच लॅपटॉप बंद केला आणि स्वतःशीच म्हणाला, आज नाही, उद्या सुरू करतो. हा प्रसंग कदाचित तुम्हालाही खूप ओळखीचा वाटेल, कारण जगात लाखो लोक रोज असंच करतात. त्यांच्याकडे स्वप्न असतात, त्यांच्याकडे आयडिया असतात, त्यांच्याकडे क्षमता सुद्धा असते. पण एक गोष्ट त्यांना पुढे जाऊ देत नाही, ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार करणे नाही. तो एक मानसिक सापळा आहे, ज्यात माणूस स्वतःलाच अडकवतो. आपण एखादी गोष्ट सुरू करण्याआधी इतका विचार करतो, इतकं प्लॅनिंग करतो, इतकं ॲनालिसिस करतो, की शेवटी आपण काहीच करत नाही. यालाच मानसशास्त्रात एक नाव दिलं आहे, ॲनालिसिस पॅरालिसिस. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या चौकात उभे आहात. समोर 4 रस्ते आहेत. प्रत्येक रस्ता वेगळ्या दिशेला जातो. तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, पण तुम्ही विचार करायला लागता. कदाचित डावीकडचा रस्ता चांगला असेल, नाही, कदाचित उजवीकडचा, किंवा सरळ जावं का, असा विचार करत करत तास जातात. पण तुम्ही अजूनही त्या चौकातच उभे असता. लाईफ सुद्धा अगदी अशीच आहे. जोपर्यंत तुम्ही कोणताही रस्ता निवडत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेच पोहोचत नाही. अमोलच्या आयुष्यातही हेच चालू होतं. तो खूप हुशार होता. त्याने MBA केलं होतं. त्याला बिझनेस, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी सगळ्याबद्दल माहिती होती. पण तरीही त्याच्या आयुष्यात काही मोठं घडत नव्हतं. का? कारण तो ॲक्शन घेण्याऐवजी विचार करत होता. एक दिवस ऑफिसमध्ये लंच ब्रेक चालू होता. अमोल आणि त्याचा मित्र रोहित कॅन्टीनमध्ये बसले होते. रोहितने अचानक विचारलं, अरे, तू मागच्या वर्षी सांगितलं होतंस ना की यूट्यूब चॅनल सुरू करणार आहेस? अमोल थोडा हसला. हो, अजून रिसर्च चालू आहे. रोहित मोठ्याने हसला. रिसर्च की प्रोक्रॅस्टिनेशन? अमोल शांत झाला, कारण रोहितने जे म्हटलं होतं ते त्याच्या मनाला लागलं. खूप वेळा आपण स्वतःला सांगतो, मी अजून तयारी करत आहे, पण प्रत्यक्षात आपण काम टाळत असतो. आपण स्वतःलाच कन्व्हिन्स करतो की आधी परफेक्ट प्लॅन बनवू, आधी सगळं शिकू, आधी कॉन्फिडन्स वाढू. पण खरं सांगायचं तर परफेक्ट मोमेंट कधीच येत नाही. मानवी मेंदूची एक सवय असते, त्याला सुरक्षितता आवडते, त्याला धोका नको असतो. जेव्हा तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करता, तुमचा मेंदू लगेच सावध होतो. तो सांगतो, थांब, अजून तयारी कर, थांब, अजून माहिती घे, थांब, अजून वेळ आहे. आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप स्मार्ट डिसिजन घेत आहात, पण प्रत्यक्षात तुमचा मेंदू तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवत असतो. कम्फर्ट झोन म्हणजे काय? ती एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला सुरक्षित वाटतं, जिथे तुम्हाला अपयशाची भीती नसते, पण त्याच वेळी तिथे ग्रोथ सुद्धा नसते. अमोल रोज सकाळी उठायचा, ऑफिसला जायचा, त्याच कामांचा रिपीट करायचा.
संध्याकाळी घरी यायचा, नेटफ्लिक्स पाहायचा आणि मग पुन्हा उद्याची वाट पाहायचा. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य स्टेबल होतं, पण आतून तो हळूहळू फ्रस्ट्रेटेड होत होता. एक दिवस रात्री तो त्याचं जुनं नोटबुक पाहत होता. त्या नोटबुकमध्ये मागच्या 2 वर्षात लिहिलेल्या आयडिया होत्या. ऑनलाईन बिझनेस, फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन, पॉडकास्ट आयडिया, मोबाईल ॲप कॉन्सेप्ट. पानामागे पान भरलेलं होतं. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या सगळ्या आयडियामध्ये एक कॉमन गोष्ट होती. त्यापैकी एकही सुरू झालेली नव्हती. अमोल काही क्षण शांत बसला. मग त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला. मी इतका विचार का करतो, पण ॲक्शन का घेत नाही? हा प्रश्न छोटा होता, पण त्याचं उत्तर खूप मोठं होतं. कारण त्याला अजून समजलं नव्हतं की ओव्हर थिंकिंग हा फक्त विचारांचा प्रश्न नाही, तो भीतीचा प्रश्न आहे. माणूस जास्त विचार का करतो? कारण त्याला भीती वाटते. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, स्वतःवर शंका. ही भीती आपल्या मेंदूमध्ये एक आवाज तयार करते. तो आवाज सांगतो, कदाचित तू तयार नाहीस, कदाचित तू अपयशी होशील, कदाचित लोक तुझी खिल्ली उडवतील. आणि मग आपण ॲक्शन घेण्याऐवजी विचार करत राहतो. पण एक मजेशीर गोष्ट आहे, यशस्वी लोकांनाही भीती वाटते, त्यांनाही शंका येतात, त्यांनाही अपयशाचा धोका असतो. पण त्यांच्यात आणि बाकी लोकांमध्ये एक फरक असतो. तो फरक म्हणजे ते भीती असूनही ॲक्शन घेतात. ते परफेक्ट प्लॅनची वाट पाहत नाहीत, ते परफेक्ट मोमेंटची वाट पाहत नाहीत. ते फक्त एक छोटं पाऊल टाकतात, मग दुसरं, मग तिसरं, आणि हळूहळू ते पुढे जात राहतात. लाईफमध्ये क्लॅरिटी कशी येते? विचार करून नाही, ॲक्शन घेऊन. जर तुम्हाला गाडी चालवायला शिकायचं असेल तर तुम्ही कितीही ड्रायव्हिंग बुक्स वाचू शकता, कितीही यूट्यूब व्हिडिओज पाहू शकता, पण जोपर्यंत तुम्ही स्टिअरिंग पकडत नाही तोपर्यंत तुम्ही ड्रायव्हर बनू शकत नाही. लाईफ सुद्धा अगदी अशीच आहे. तुम्ही कितीही विचार करा, पण जोपर्यंत तुम्ही पहिलं पाऊल टाकत नाही तोपर्यंत काहीच बदलत नाही. त्या रात्री अमोलला एक गोष्ट समजायला लागली. कदाचित त्याला नॉलेजची कमी नव्हती, कदाचित त्याला आयडियाजचीही कमी नव्हती. त्याला कमी होती ती फक्त एका गोष्टीची, ॲक्शन. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक नवीन विचार आला. काय होईल जर मी जास्त विचार करणे थांबवलं तर? काय होईल जर मी फक्त छोटं ॲक्शन घेतलं तर? तो विचार साधा होता, पण कदाचित तोच विचार त्याचं आयुष्य बदलणार होता. कारण त्या क्षणापासून अमोल एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार होता. एक असा प्रवास जिथे तो ओव्हर थिंकिंगच्या सापळ्यातून बाहेर पडणार होता आणि शिकणार होता, कमी विचार करा आणि जास्त कृती करा. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. आपला मेंदू आपल्याला इतका विचार का करायला लावतो? तो आपल्याला ॲक्शन घेण्यापासून का थांबवतो? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण त्या मेंदूवर नियंत्रण कसं मिळवू शकतो? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. कारण पुढच्या अध्यायात आपण समजून घेणार आहोत आपला मेंदू आपल्याला कसा फसवतो. त्या रात्रीनंतर अमोल बराच वेळ विचारात पडला होता. त्याला एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागली होती. त्याच्या आयुष्यात समस्या आयडियांची नव्हती, समस्या वेळेचीही नव्हती. समस्या होती त्याच्या स्वतःच्या मेंदूची. हो, कारण जितका तो विचार करत होता तितकाच तो अडकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ऑफिसला जाताना बसमध्ये बसला होता. खिडकीबाहेर शहराची धावपळ चालू होती. लोक धावत होते, गाड्या धावत होत्या, सगळं पुढे चाललं होतं. पण अमोलला अचानक एक प्रश्न पडला. माझं आयुष्य मात्र इतकं स्लो का वाटतं? ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तो कॉम्प्युटर समोर बसला. काम सुरू करण्याआधी
त्याने गुगल उघडलं आणि एक प्रश्न टाईप केला. वाय डू पीपल ओव्हरथिंक? काही सेकंदात अनेक आर्टिकल्स समोर आले. अमोल वाचायला लागला आणि काही मिनिटातच त्याला एक धक्कादायक गोष्ट समजली. मानवी मेंदूचा मुख्य उद्देश यशस्वी बनवणं नाही. त्याचा मुख्य उद्देश आहे आपल्याला जिवंत ठेवणं. हे ऐकायला साधं वाटतं, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. आपला मेंदू सतत धोके शोधत असतो. जिथे धोका असेल असं त्याला वाटतं, तिथे तो लगेच अलार्म वाजवतो. हजारो वर्षापूर्वी हे खूप उपयोगी होतं. त्या काळात माणूस जंगलात राहायचा. प्रत्येक क्षणी त्याला एखाद्या प्राण्याचा धोका असायचा. म्हणून मेंदूने एक सवय विकसित केली, सतत सावध राहण्याची. पण आजच्या काळात समस्या अशी आहे की जंगलात वाघ नसला तरी आपला मेंदू अजूनही धोका शोधत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करता. तुमच्या मेंदूला वाटतं, हा नवीन अनुभव आहे, इथे धोका असू शकतो, आणि लगेच तो तुम्हाला थांबवायला सुरुवात करतो. तो तुमच्या मनात प्रश्न टाकतो, जर लोकांनी हसले तर? जर व्हिडिओवर व्ह्यूज आले नाहीत तर? जर अपयश आलं तर? हे प्रश्न इतके वाढतात की शेवटी तुम्ही ॲक्शन घेण्यापेक्षा विचार करत राहता. अमोलला अचानक समजायला लागलं होतं की त्याचा मेंदू त्याचा शत्रू नाही. तो फक्त त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होता. पण एक मोठी समस्या होती. सुरक्षितता आणि प्रगती एकत्र चालत नाहीत. जर तुम्हाला आयुष्यात काही नवीन करायचं असेल तर तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. आणि मेंदूला ते अजिबात आवडत नाही. त्या दिवशी संध्याकाळी अमोल घरी आला. तो पुन्हा लॅपटॉप उघडून बसला. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. तो फक्त मोटिवेशन व्हिडिओ पाहत नव्हता. तो स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करत होता. त्याने एक गोष्ट लक्षात घेतली. जेव्हा तो एखादं काम सुरू करायचा विचार करायचा, तेव्हा त्याच्या डोक्यात लगेच 10 वेगवेगळे विचार येत. कॅमेरा कोणता घ्यायचा? एडिटिंग कशी करायची? थंबनेल कशी बनवायची? स्क्रिप्ट कशी लिहायची? हे सगळे प्रश्न एकदम येत. आणि मग त्याला वाटायचं, अजून तयारी हवी. पण अचानक त्याला एक रिअलायझेशन झालं. कदाचित हे प्रश्न महत्वाचे नव्हते. कदाचित ते फक्त एक मेंटल डिस्ट्रॅक्शन होते. मेंदूला ॲक्शन टाळायचा एक मार्ग. कल्पना करा, तुम्हाला पोहायला शिकायचं आहे. पण पाण्यात उडी मारण्याऐवजी तुम्ही सतत विचार करता, पाण्याचं तापमान काय आहे? पूल किती खोल आहे? स्विमिंग गॉगल्स कोणते घ्यायचे? हे सगळे प्रश्न महत्वाचे असू शकतात, पण ते सुरुवातीपेक्षा मोठे नाहीत. सुरुवात एकाच गोष्टीनं होते, उडी मारणे. लाईफ सुद्धा अगदी अशीच आहे. सुरुवातीला क्लॅरिटी नसते, कॉन्फिडन्स नसतो, परफेक्ट प्लॅन नसतो. पण जे लोक पुढे जातात ते या गोष्टींची वाट पाहत बसत नाहीत. ते फक्त सुरुवात करतात. त्या रात्री अमोलने एक छोटा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. तो स्वतःला म्हणाला, आज मी विचार कमी करणार आणि फक्त एक छोटं ॲक्शन घेणार. त्याने मोबाईल काढला, यूट्यूब ॲप उघडलं आणि क्रिएट चॅनलवर क्लिक केलं. फक्त 2 मिनिटात त्याचा यूट्यूब चॅनल तयार झाला. तो स्क्रीनकडे काही सेकंद पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. कारण 2 वर्षापासून जो निर्णय तो घेत नव्हता, तो फक्त 2 मिनिटात झाला होता. त्याला एक गोष्ट समजली. आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या समस्या खरं तर खूप लहान असतात. आपण त्यांना मोठं बनवतो आपल्या विचारांनी. ओव्हर थिंकिंग म्हणजे छोट्या गोष्टींना मोठं बनवण्याची कला. त्या क्षणी अमोलला जाणवलं की ॲक्शन घेतल्यावर भीती थोडी कमी होते, कॉन्फिडन्स थोडा वाढतो आणि पुढचं पाऊल थोडं सोपं वाटतं. म्हणजेच मोटिवेशन आधी येत नाही, ॲक्शन आधी येतो, मोटिवेशन त्यानंतर येतो. हा विचार अमोलसाठी नवीन होता, पण कदाचित तोच विचार त्याचं आयुष्य बदलणार होता.
कारण आता त्याला एक गोष्ट समजली होती. त्याचा मेंदू त्याला थांबवणार. भीती येणार, शंका येणार, पण त्याच्याकडे एक शक्तिशाली उपाय होता, ॲक्शन. पण अजून एक महत्वाचा प्रश्न बाकी आहे. जर आपला मेंदू सतत ओव्हर थिंकिंग करत असेल तर आपण त्याला कसं थांबवायचं? आपण विचारांच्या गोंधळातून बाहेर कसं पडायचं आणि ॲक्शन मोडमध्ये कसं जायचं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. कारण पुढच्या अध्यायात आपण एक खूप शक्तिशाली टेक्निक शिकणार आहोत, जी तुम्हाला 5 सेकंदात ॲक्शन मोडमध्ये आणू शकते. अमोलच्या आयुष्यात एक छोटा बदल झाला होता, पण त्या छोट्या बदलामुळे त्याच्या विचारांची दिशा बदलायला लागली होती. त्याने पहिल्यांदाच लक्षात घेतलं होतं की कधीकधी मोठ्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या योजना लागतातच असं नाही. कधीकधी एक छोटं ॲक्शन पुरेसं असतं. त्या रात्री अमोल आपल्या बेडवर पडला होता. त्याच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. मी खरंच यूट्यूब चॅनल सुरू केला, पण आता पुढे काय? व्हिडिओ कसा बनवू? लोकांना आवडेल का? पुन्हा तेच विचारांचा ओघ सुरू झाला. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. आता अमोल त्या विचारांकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्याला समजायला लागलं होतं की हे विचार त्याला मदत करत नाहीत, ते फक्त त्याला थांबवत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला जाताना मोबाईलवर एक पॉडकास्ट ऐकत होता. त्यात एक वाक्य ऐकून तो अचानक जागा झाला. ॲक्शन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे फक्त 5 सेकंद असतात. अमोल थोडा गोंधळला. फक्त 5 सेकंद? पॉडकास्टमध्ये पुढे सांगितलं जात होतं, मानवी मेंदू खूप वेगाने एक्सक्युजेस तयार करतो. जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं ठरवता, तुमचा मेंदू काही सेकंदातच तुम्हाला थांबवण्याचे कारण शोधतो. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी ठरवता, आज मी लवकर उठून एक्सरसाइज करणार. अलार्म वाजतो. तुम्ही जागे होता, पण लगेच तुमचा मेंदू बोलायला लागतो, थोडं अजून झोप, आज थकल्यासारखं वाटतं, उद्यापासून सुरू करू. आणि काही सेकंदातच तुम्ही पुन्हा झोपता. हे फक्त एक्सरसाइज बाबतीतच होत नाही, हे प्रत्येक गोष्टीत होतं. तुम्हाला पुस्तक वाचायचं असतं, पण तुम्ही मोबाईल उघडता. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असतो, पण तुम्ही अजून रिसर्च करता. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असतो, पण तुम्ही अजून प्लॅनिंग करता. कारण मेंदू खूप जलद काम करतो. तो काही सेकंदातच तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये परत ढकलतो. पण पॉडकास्टमध्ये एक खूप सोपी टेक्निक सांगितली गेली. ती टेक्निक होती 5 सेकंड रूल. नियम खूप सोपा आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि तुमच्या मनात शंका येते, तेव्हा तुम्ही मनात काउंटडाऊन करा. 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच ॲक्शन घ्या. अमोलला हा नियम थोडा विचित्र वाटला, पण त्याने विचार केला, ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. त्या दिवशी संध्याकाळी तो घरी आला. तो पुन्हा लॅपटॉप समोर बसला. यूट्यूब चॅनल तर तयार झाला होता, पण अजून एकही व्हिडिओ नव्हता. त्याच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू झाले. स्क्रिप्ट कशी लिहू? कॅमेरा कोणता वापरू? एडिटिंग कशी करायची? मग त्याला पॉडकास्टमधलं वाक्य आठवलं, ॲक्शन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे फक्त 5 सेकंद असतात. अमोलने डोळे बंद केले आणि मनात काउंटडाऊन सुरू केला. 5, 4, 3, 2, 1. त्याने लगेच मोबाईल उचलला, कॅमेरा चालू केला आणि स्वतःकडे पाहत बोलायला सुरुवात केली. पहिल्या काही सेकंदात तो थोडा गोंधळला. त्याला शब्द सापडत नव्हते, पण हळूहळू तो बोलायला लागला. त्याने एक छोटा व्हिडिओ रेकॉर्ड केला, फक्त 2 मिनिटाचा. व्हिडिओ परफेक्ट नव्हता. लाइटिंग साधी होती, बॅकग्राऊंड साधा होता, आवाज सुद्धा थोडा शेकी होता.
पण एक गोष्ट महत्वाची होती. तो व्हिडिओ अस्तित्वात होता. अमोलने तो व्हिडिओ पाहिला. त्याला हसू आलं. कारण 2 वर्षापासून जो व्हिडिओ तो बनवायचा विचार करत होता तो फक्त 2 मिनिटात तयार झाला होता. त्या क्षणी त्याला एक खूप महत्वाची गोष्ट समजली. ॲक्शन घेतल्यावर भीती कमी होते, कॉन्फिडन्स वाढतो आणि पुढचं पाऊल सोपं वाटतं. पण जर तुम्ही ॲक्शन घेत नाही तर भीती वाढत जाते, ओव्हर थिंकिंग वाढत जातं आणि काम अजून कठीण वाटायला लागतं. यालाच सायकोलॉजीमध्ये एक नाव आहे, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे एक छोटं ॲक्शन पुढच्या ॲक्शनला सोपं बनवतं. उदाहरणार्थ, पहिल्यांदा जिमला जाणं कठीण वाटतं, पण एकदा तुम्ही जिमला गेलात तर दुसऱ्या दिवशी जाणं थोडं सोपं वाटतं, मग तिसऱ्या दिवशी अजून सोपं. लाईफमध्ये सक्सेस सुद्धा असाच काम करतो. तो एका मोठ्या उडीने येत नाही, तो छोट्या छोट्या स्टेप्सने येतो. त्या रात्री अमोल बेडवर पडला होता. त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा पहिला व्हिडिओ होता. तो अजून पब्लिश झालेला नव्हता, पण त्याला एक गोष्ट समजली होती. आज त्याने फक्त व्हिडिओ बनवला नव्हता, आज त्याने ओव्हर थिंकिंगवर पहिली विजय मिळवली होती. आता त्याला समजायला लागलं होतं की ॲक्शन घेण्यासाठी मोटिवेशन लागत नाही. मोटिवेशन ॲक्शन नंतर येतो. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. जर ॲक्शन इतका महत्वाचा असेल तर आपण तो रोज कसा घ्यायचा? आपण मोठ्या स्वप्नांना छोट्या स्टेप्समध्ये कसं बदलायचं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात. मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वात सोपा मार्ग, स्मॉल स्टेप्स. अमोलच्या मोबाईलमध्ये आता त्याचा पहिला व्हिडिओ होता. तो अजून यूट्यूबवर अपलोड केलेला नव्हता, पण तरीही त्या छोट्या व्हिडिओनं त्याच्या मनात काहीतरी बदल घडवला होता. कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला जाणवलं होतं, तो फक्त विचार करत नाही, तो काहीतरी करत आहे. त्या रात्री तो झोपायला गेला तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र शांतता होती. पूर्वीसारखी भीती नव्हती, पूर्वीसारखा गोंधळ नव्हता. पण सकाळ झाली आणि पुन्हा विचार सुरू झाले. हा व्हिडिओ अपलोड करावा का? लोकांना आवडेल का? कमेंट्स वाईट आल्या तर? पुन्हा तोच ओव्हर थिंकिंगचा सापळा. पण आता अमोल थोडा जागरूक झाला होता. त्याला समजायला लागलं होतं की मोठ्या स्वप्नांचा विचार करताना आपला मेंदू घाबरतो. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मोठ्या डोंगराकडे पाहत आहात. तो डोंगर इतका मोठा आहे की तुम्हाला वाटतं, मी कधीच वर पोहोचू शकणार नाही. पण जर तुम्ही डोंगराकडे पाहणं थांबवलं आणि फक्त पहिलं पाऊल टाकलं, मग दुसरं, मग तिसरं, तर हळूहळू तुम्ही वर पोहोचू शकता. लाईफमधील मोठी स्वप्न सुद्धा अशीच असतात. जर तुम्ही संपूर्ण प्रवास एकदम पाहिला तर तो अशक्य वाटतो, पण जर तुम्ही त्याला लहान पावलांमध्ये विभागलं तर तो शक्य होतो. त्या दिवशी अमोलनं एक छोटा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. तो आपल्या टेबलावर बसला आणि एक कागद काढला. त्यानं वर लिहिलं, यूट्यूब चॅनल गोल. मग त्यानं खाली लिहायला सुरुवात केली, चॅनल क्रिएट करणे, पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करणे, व्हिडिओ एडिट करणे, थंबनेल बनवणे, व्हिडिओ अपलोड करणे. तो काही क्षण त्या लिस्टकडे पाहत राहिला. त्याला अचानक जाणवलं, जे काम त्याला इतकं मोठं आणि कठीण वाटत होतं ते प्रत्यक्षात फक्त काही लहान स्टेप्स होते. आपण खूप वेळा एक मोठी चूक करतो. आपण आपल्या स्वप्नांकडे एकाच मोठ्या कामासारखं पाहतो. उदाहरणार्थ, मला फिट व्हायचं आहे. हे ऐकायला खूप मोठं वाटतं, पण जर ते लहान स्टेप्समध्ये विभागलं तर ते असं दिसेल. दररोज 10 मिनिटे चालणे, जंक फूड कमी करणे, पाणी जास्त पिणे. अचानक ते शक्य वाटायला लागतं. हेच प्रिन्सिपल सक्सेसमध्ये काम करतं. मोठे परिणाम लहान ॲक्शन्सच्या रिपिटिशननं येतात. त्या संध्याकाळी अमोलनं त्याचा व्हिडिओ एडिट करायचा प्रयत्न केला. त्याला एडिटिंगबद्दल काहीच माहिती नव्हती. पहिल्या 10 मिनिटातच तो फ्रस्ट्रेट झाला. हे खूप कठीण आहे,
कदाचित मी हे करू शकणार नाही. पण लगेच त्याला चॅप्टर 3 मधला नियम आठवला. 5, 4, 3, 2, 1. तो पुन्हा कामाला लागला. त्यानं यूट्यूबवर एक सिंपल एडिटिंग ट्युटोरियल पाहिला. मग त्यानं फक्त एक छोटा भाग एडिट केला. मग दुसरा, मग तिसरा. 1 तासानंतर त्याचा व्हिडिओ तयार झाला. तो परफेक्ट नव्हता, पण तो तयार होता. आणि हेच महत्वाचं होतं. त्या क्षणी अमोलला एक मोठा धडा मिळाला. आपण खूप वेळा एखाद्या कामाची सुरुवात करत नाही कारण आपल्याला वाटतं की ते खूप मोठं आहे. पण खरं सांगायचं तर मोठी कामं अस्तित्वातच नसतात. ते फक्त लहान कामांचा समूह असतात. सक्सेस म्हणजे एक मोठा एक्सप्लोजन नाही, तो लहान प्रयत्नांचा ॲक्युम्युलेशन आहे. कल्पना करा, दररोज तुम्ही फक्त 1% सुधारणा केली. सुरुवातीला फरक दिसणार नाही, पण 1 वर्षानंतर तो फरक खूप मोठा होईल. जगातील अनेक यशस्वी लोकांनी हाच मार्ग वापरलाय. ते एका दिवसात यशस्वी झाले नाहीत, ते रोज थोडं थोडं पुढे गेले. त्या रात्री अमोलनं त्याचा पहिला व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला भीती वाटत होती, पण त्याच वेळी त्याला थोडा अभिमानही वाटत होता. कारण 2 वर्षांपासून जो निर्णय तो टाळत होता, तो आज पूर्ण झाला होता. अपलोड बटन दाबल्यावर तो काही सेकंद स्क्रीनकडे पाहत राहिला. मग हळूच हसला. कारण त्याला समजलं होतं, यश एका मोठ्या उडीनं येत नाही, ते येतं लहान पावलांनी. पण अजून एक समस्या बाकी आहे. लहान पावलं घेणं सोपं आहे, पण अनेक लोक काही दिवसांनी थांबतात. ते सुरुवात करतात, पण सातत्य ठेवू शकत नाहीत. का? कारण मोटिवेशन कायम राहत नाही. मग प्रश्न असा आहे, आपण मोटिवेशन शिवायही काम कसं सुरू ठेवायचं? याचं उत्तर पुढच्या अध्यायात आहे. कारण पुढच्या अध्यायात आपण समजून घेणार आहोत परफेक्शनचा सापळा, जो लाखो लोकांना सुरुवात करण्यापासून थांबवतो. अमोलचा पहिला व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाला होता. अपलोड बटन दाबल्यानंतर तो काही मिनिटं स्क्रीनकडे पाहत बसला होता. त्याच्या मनात उत्सुकता होती, पण त्याचबरोबर थोडी भीतीही होती. लोक काय म्हणतील? व्ह्यूज येतील का? कमेंट्स वाईट आल्या तर? पुढच्या सकाळी उठल्यावर अमोलनं लगेच मोबाईल उचलला. त्यानं यूट्यूब ॲप उघडलं. त्याच्या व्हिडिओवर 17 व्ह्यूज आले होते. त्याला थोडं हसू आलं. कारण 2 वर्षापासून तो जो व्हिडिओ बनवायचा विचार करत होता, तो आता खरोखरच इंटरनेटवर होता. पण काही मिनिटातच त्याच्या मनात दुसरा विचार आला. हा व्हिडिओ अजून चांगला बनवता आला असता. लाइटिंग चांगली असायला हवी होती. बॅकग्राऊंड बदलायला हवा होता. स्क्रिप्ट अजून परफेक्ट असायला हवी होती. अचानक त्याला वाटायला लागलं, हा व्हिडिओ पुरेसा चांगला नाही. हे फक्त अमोलसोबत घडत नव्हतं. जगात लाखो लोक अशाच विचारांमध्ये अडकतात. त्यांना वाटतं, मी सुरुवात तेव्हाच करेन जेव्हा सगळं परफेक्ट असेल. पण इथेच एक मोठा सापळा आहे. परफेक्ट मोमेंट कधीच येत नाही. कल्पना करा, तुम्ही समुद्र किनाऱ्यावर उभे आहात. तुम्हाला पाण्यात पोहायला जायचं आहे. पण तुम्ही म्हणता, मी तेव्हाच पाण्यात जाईन जेव्हा समुद्र पूर्ण शांत असेल. पण समुद्र कधीच पूर्ण शांत नसतो. लाटा नेहमी येत असतात. जर तुम्ही त्या शांत होण्याची वाट पाहत बसलात, तर तुम्ही कधीच पाण्यात उतरणार नाही. लाईफमध्ये सुद्धा असंच असतं. परिस्थिती कधीच परफेक्ट नसते. तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस कधीच नसतात. तुमच्याकडे पूर्ण कॉन्फिडन्स सुद्धा नसतो. पण जे लोक यशस्वी होतात, ते परफेक्ट परिस्थितीची वाट पाहत नाहीत. ते इम्परफेक्ट परिस्थितीतच सुरुवात करतात. त्या दिवशी अमोलनं त्याचा पहिला व्हिडिओ पुन्हा पाहिला. त्याला त्यात अनेक चुका दिसत होत्या. कधी आवाज कमी होता, कधी फ्रेम थोडा हलत होता, कधी तो बोलताना थोडा नर्वस दिसत होता. पूर्वी असं झालं असतं तर कदाचित अमोल निराश झाला असता. कदाचित तो विचार केला असता, मी अजून तयार नाही, मला अजून प्रॅक्टिस करायला हवी.
मी पुढचा व्हिडिओ काही महिन्यांनी बनवेन. पण आता त्यानं वेगळा विचार केला. त्यानं स्वतःला एक प्रश्न विचारला, हा व्हिडिओ परफेक्ट आहे का? उत्तर होतं नाही. मग त्यानं दुसरा प्रश्न विचारला, हा व्हिडिओ कालपेक्षा चांगला आहे का? उत्तर होतं हो. आणि हाच सक्सेसचा खरा नियम आहे. तुम्हाला परफेक्ट व्हायची गरज नाही. तुम्हाला फक्त कालपेक्षा थोडं चांगलं व्हायचं आहे. परफेक्शन हा एक इल्युजन आहे. तो एक असा लक्ष्य आहे जो आपण जितका पाठलाग करतो तितका दूर जातो. यामुळे अनेक लोक सुरुवातच करत नाहीत. काही लोक पुस्तक लिहायचं ठरवतात, पण पहिलं चॅप्टर परफेक्ट नाही म्हणून ते थांबतात. काही लोक बिझनेस सुरू करायचा विचार करतात, पण परफेक्ट आयडिया सापडत नाही म्हणून ते थांबतात. काही लोक यूट्यूब चॅनल सुरू करायचं ठरवतात, पण परफेक्ट कॅमेरा नसल्यामुळे ते थांबतात. पण यशस्वी लोक वेगळा विचार करतात. ते एक साधं प्रिन्सिपल फॉलो करतात. डन इज बेटर दॅन परफेक्ट. त्या दिवशी अमोलनं एक निर्णय घेतला. तो रोज एक छोटा व्हिडिओ बनवणार होता. व्हिडिओ परफेक्ट असो वा नसो, तो पब्लिश करणारच. पहिल्या आठवड्यात त्यानं 3 व्हिडिओ बनवले. त्यांना जास्त व्ह्यूज आले नाहीत. कमेंट्स सुद्धा फारशा नव्हत्या. पण एक गोष्ट बदलत होती. अमोल सुधारत होता. त्याचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढत होता. त्याला एडिटिंग थोडी चांगली येऊ लागली होती. कॅमेरा समोर उभं राहणं आता इतकं ऑकवर्ड वाटत नव्हतं. हे सगळं एका कारणामुळे होत होतं. तो प्रॅक्टिस करत होता. जगात कोणतीही स्किल अचानक येत नाही. ती रिपिटिशननं येते. उदाहरणार्थ, एखादा म्युझिशियन पहिल्यांदा गिटार घेतो तेव्हा त्याला काहीच जमत नाही. पण रोज थोडं थोडं प्रॅक्टिस केल्यावर तो हळूहळू चांगला वाजवायला लागतो. सक्सेस सुद्धा अगदी अशी स्किल आहे. ती ॲक्शननं इम्प्रूव्ह होते, प्लॅनिंगनं नाही. त्या रात्री अमोलनं त्याचा 4था व्हिडिओ अपलोड केला. तो अजूनही परफेक्ट नव्हता, पण तो पहिल्या व्हिडिओपेक्षा नक्कीच चांगला होता. त्याला आता एक गोष्ट समजली होती. जर त्यानं परफेक्शनची वाट पाहिली असती तर कदाचित तो अजूनही पहिलाच व्हिडिओ रेकॉर्ड करत बसला असता. पण कारण त्यानं इम्परफेक्ट ॲक्शन घेतला, तो पुढे जात होता. आणि हाच या प्रवासाचा खरा सिक्रेट आहे. यश मिळवण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट लागत नाही. तुम्हाला परफेक्ट प्लॅन सुद्धा लागत नाही. तुम्हाला लागते ती फक्त एक सवय, सुरुवात करण्याची. पण अजून एक महत्वाचा प्रश्न बाकी आहे. सुरुवात करणं सोपं आहे, पण अनेक लोक काही दिवसांनी थांबतात. त्यांची मोटिवेशन कमी होते. ते पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातात. मग प्रश्न असा आहे, आपण सातत्य कसं ठेवायचं? घेण्याची सवय कशी बनवायची? मोटिवेशनचा खरा सिक्रेट आणि हॅबिट्स कशा तयार होतात? अमोलचा यूट्यूब प्रवास आता सुरू झाला होता. पहिल्या आठवड्यात त्याने 4 व्हिडिओ अपलोड केले. व्ह्यूज अजूनही फारसे नव्हते. कमेंट सुद्धा फारशा नव्हत्या. पण तरीही अमोलला आतून एक वेगळी ऊर्जा वाटत होती. कारण आयुष्यात पहिल्यांदाच तो फक्त स्वप्न पाहत नव्हता, तो काहीतरी करत होता. पण काही दिवसांनी एक नवीन समस्या सुरू झाली. ती समस्या होती मोटिवेशन. एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर अमोल खूप थकला होता. तो सोफ्यावर बसला आणि मोबाईल स्क्रोल करू लागला. त्याला माहिती होतं की आज त्याला एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे. पण त्याच्या मनात एक आवाज आला, आज खूप थकलोय, उद्या बनवू. एक दिवस ब्रेक घेतला तरी काही फरक पडणार नाही. हा आवाज खूप ओळखीचा होता. तोच आवाज जो लोकांना जिमला जाण्यापासून थांबवतो. तोच आवाज जो लोकांना पुस्तक वाचण्यापासून थांबवतो. तोच आवाज जो लोकांना स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवतो. हा आवाज म्हणजे मोटिवेशनचा अभाव. बहुतेक लोकांना वाटतं यशस्वी होण्यासाठी खूप मोटिवेशन लागते. पण खरं सांगायचं तर मोटिवेशन खूप अनरिलायबल असते. मोटिवेशन कधी येते, कधी गायब होते. एका दिवशी तुम्हाला खूप एनर्जी वाटते.
तुम्ही खूप प्रोडक्टिव्ह होता, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला काहीच करायची इच्छा नसते, तर तुमचं आयुष्य रोलर कोस्टर सारखं होईल, कधी वर कधी खाली. पण यशस्वी लोक मोटिवेशनवर अवलंबून राहत नाहीत. ते एक वेगळी गोष्ट तयार करतात. ती गोष्ट म्हणजे हॅबिट. हॅबिट म्हणजे काय? हॅबिट म्हणजे अशी कृती जी तुम्ही विचार न करता करता. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी उठल्यावर दात घासता. यासाठी तुम्हाला मोटिवेशन लागत नाही. तुम्ही विचार करत नाही, आज दात घासू का? कारण ती तुमची सवय झाली आहे. याच प्रिन्सिपलने सक्सेस काम करतो. जर तुम्ही रोज ॲक्शन घेण्याची सवय तयार केली, तर तुम्हाला मोटिवेशनची गरजच पडणार नाही. त्या रात्री अमोलला एक महत्वाची गोष्ट समजली. जर त्याला यूट्यूबवर ग्रो करायचं असेल, तर त्याला मोटिवेशनची वाट पाहायची नाही. त्याला सिस्टम तयार करायचा आहे. त्याने एक छोटा नियम तयार केला. तो नियम खूप साधा होता. दररोज किमान 30 मिनिटे यूट्यूबवर काम करायचं. व्हिडिओ बनवणे, एडिटिंग, आयडियाज लिहिणे, काहीही असो, पण 30 मिनिटे काम करायचं. पहिल्या काही दिवसात ते थोडं कठीण वाटलं. कधी ऑफिसमुळे उशीर व्हायचा, कधी थकवा यायचा. पण अमोलने एक गोष्ट लक्षात ठेवली. कन्सिस्टन्सी परफेक्शनपेक्षा जास्त महत्वाची आहे. एका दिवशी तो फक्त 10 मिनिटे काम करू शकला. दुसऱ्या दिवशी 20 मिनिटे. पण तो थांबला नाही. हळूहळू एक बदल घडायला लागला. यूट्यूबवर काम करणं आता त्याच्यासाठी अनयुज्युअल राहिलं नव्हतं. ते रुटीन बनायला लागलं होतं. हा बदल खूप सटल होता, पण खूप पॉवरफुल होता. कारण आता अमोलला काम सुरू करण्यासाठी मोटिवेशन लागत नव्हती. तो फक्त त्याच्या रुटीनचा भाग झाला होता. कल्पना करा, जर तुम्ही दररोज फक्त 30 मिनिटे एखाद्या स्किलवर काम केलं, तर एका वर्षात तुम्ही त्या स्किलमध्ये किती इम्प्रूव्ह व्हाल? 30 मिनिटे खूप वाटत नाहीत, पण एका वर्षात ते जवळजवळ 180 तास होतात. इतक्या वेळात तुम्ही नवीन लँग्वेज शिकू शकता, नवीन बिझनेस सुरू करू शकता, किंवा एक सक्सेसफुल यूट्यूब चॅनल तयार करू शकता. सक्सेसचा खरा सिक्रेट मोठ्या ॲक्शन्समध्ये नाही, तो स्मॉल हॅबिट्समध्ये आहे. त्या महिन्याच्या शेवटी अमोलच्या चॅनलवर 15 व्हिडिओ झाले होते. व्ह्यूज अजूनही जास्त नव्हते, पण त्याला आता फरक पडत नव्हता. कारण त्याला एक मोठी गोष्ट समजली होती. तो फक्त रिझल्टसाठी काम करत नव्हता, तो सिस्टम तयार करत होता. आणि सिस्टम नेहमी रिझल्टपेक्षा पॉवरफुल असतो. कारण रिझल्ट एकदा मिळतो, पण सिस्टम तुम्हाला पुन्हा पुन्हा रिझल्ट मिळवून देतो. आता अमोलच्या आयुष्यात एक नवीन हॅबिट तयार झाली होती. दररोज थोडं ॲक्शन, दररोज थोडी प्रोग्रेस. पण अजून एक मोठी अडचण बाकी होती. कारण जसं जसं तुम्ही पुढे जाता, तसं तसं एक नवीन भीती तुमच्या समोर येते. ती भीती म्हणजे फेलियर, अपयशाची भीती. खूप लोक सुरुवात करतात, पण पहिल्या अपयशानंतर थांबतात. ते पुन्हा प्रयत्न करत नाहीत. का? कारण त्यांना वाटतं की अपयश म्हणजे शेवट. पण खरं तर अपयश म्हणजे प्रवासाचा एक भाग. पुढच्या अध्यायात आपण याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत. आपण समजून घेणार आहोत अपयशाची भीती आपल्याला कशी थांबवते आणि त्याला आपल्या फायद्यात कसं बदलायचं. अमोलचा यूट्यूब प्रवास आता थोडा पुढे गेला होता. त्याच्या चॅनलवर जवळपास 15 व्हिडिओ झाले होते. तो रोज थोडं काम करत होता. हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स वाढत होता. पण एक दिवस काहीतरी घडलं. त्या दिवशी त्यानं एक नवीन व्हिडिओ अपलोड केला. त्याला वाटलं होतं की हा व्हिडिओ खूप चांगला आहे. त्यानं स्क्रिप्ट लिहायला वेळ घेतला होता. एडिटिंग सुद्धा चांगली केली होती. त्याला वाटलं हा व्हिडिओ नक्कीच चांगला परफॉर्म करेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यानं यूट्यूब उघडलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. कारण त्या व्हिडिओवर फक्त 9 व्ह्यूज होते. त्याला थोडा धक्का बसला. इतकी मेहनत केली
आणि फक्त 9 व्ह्यूज? त्या दिवशी ऑफिसमध्ये बसूनही त्याचं लक्ष कामात नव्हतं. त्याच्या मनात सतत एकच विचार चालू होता. कदाचित मी यासाठी योग्य नाही. कदाचित लोकांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत. कदाचित मला हे थांबवायला हवं. हा क्षण खूप महत्वाचा होता. कारण जवळजवळ प्रत्येक माणूस आपल्या प्रवासात अशा एका क्षणाला भेटतो जिथे त्याला वाटतं, मी अपयशी ठरलो. आणि हाच तो क्षण असतो जिथे बहुतेक लोक थांबतात. ते पुन्हा प्रयत्न करत नाहीत. ते त्यांच्या स्वप्नांना सोडून देतात. पण एक प्रश्न आहे, लोक अपयशाला इतकं घाबरतात का? कारण आपल्या मेंदूला अपयश म्हणजे धोका वाटतो. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवलं जातं, चुका करू नकोस, फेल होऊ नकोस, नेहमी परफेक्ट काम कर. हळूहळू हा विचार आपल्या मनात खोल बसतो आणि मग आपण मोठे झाल्यावर आपण चुका करण्यालाच घाबरतो. पण वास्तव अगदी उलट आहे. खरं तर अपयशाशिवाय यश मिळू शकत नाही. कल्पना करा, एक लहान मूल चालायला शिकते. ते पहिल्यांदा उभं राहतं आणि लगेच पडतं. जर त्या मुलानं पहिल्याच वेळेस विचार केला असता, मी पडलो म्हणजे मी चालू शकत नाही, तर आज कोणीही चालू शकलं नसतं. पण मूल तसं करत नाही. ते पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं, पुन्हा पडतं आणि हळूहळू ते चालायला शिकतं. लाईफमध्ये सुद्धा सक्सेस असाच मिळतो, रिपीटेड फेलियर्स नंतर. त्या दिवशी संध्याकाळी अमोल घरी आला. तो सोफ्यावर बसून मोबाईलकडे पाहत होता. त्याच्या मनात अजूनही तेच विचार होते, मी कदाचित यासाठी योग्य नाही. पण अचानक त्याला एक गोष्ट आठवली. त्यानं काही दिवसांपूर्वी एक इंटरव्ह्यू पाहिला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये एक एंटरप्रेन्योर म्हणाला होता, माझ्या पहिल्या 30 बिझनेस आयडियाज फेल झाले, पण 31वा आयडिया सक्सेसफुल झाला. अमोल विचार करू लागला, जर त्या माणसानं पहिल्या फेलियर नंतरच थांबायचं ठरवलं असतं तर त्याला सक्सेस कधीच मिळाला नसता. त्याला एक गोष्ट समजायला लागली, अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त फीडबॅक असतं. जर एखादा व्हिडिओ चालला नाही तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी आहात. त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे, तुम्हाला काहीतरी सुधारायचं आहे. त्या रात्री अमोलनं त्याचा चॅनल पुन्हा पाहिला. त्यानं प्रत्येक व्हिडिओ ॲनालाइज केला. कुठे तो चांगलं बोलला होता, कुठे आवाज कमी होता, कुठे एडिटिंग बोरिंग होती. त्याला अचानक लक्षात आलं की त्याच्या काही जुन्या व्हिडिओवर 50 ते 60 व्ह्यूज होते. म्हणजे काहीतरी काम करत होतं. त्यानं एक छोटा निर्णय घेतला. तो फेलियरला पर्सनल घेणार नाही. तो त्याला लर्निंग टूल म्हणून वापरणार. पुढच्या आठवड्यात त्यानं आणखी 3 व्हिडिओ बनवले. त्यातले 2 व्हिडिओ पुन्हा फ्लॉप झाले. पण तिसऱ्या व्हिडिओवर 200 व्ह्यूज आले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण आता त्याला समजलं होतं, यश सरळ रेषेत येत नाही, ते झिगझॅग पद्धतीनं येतं. कधी तुम्ही वर जाता, कधी खाली पडता. पण जर तुम्ही चालत राहिलात तर शेवटी तुम्ही पुढे जाताच. त्या रात्री अमोल बेडवर पडून विचार करत होता. काही महिन्यांपूर्वी तो फक्त विचार करत होता. आज तो ॲक्शन घेत होता. काही व्हिडिओ फेल होत होते, पण काही इम्प्रूव्ह होत होते. त्याला आता एक मोठं ट्रूथ समजलं होतं. अपयश हा शत्रू नाही, तो शिक्षक आहे. ज्यांना अपयशाची भीती वाटते ते सुरुवातच करत नाहीत. पण जे अपयशातून शिकतात ते शेवटी जिंकतात. आता अमोलचा प्रवास थांबणार नव्हता. कारण त्यानं भीतीवर एक छोटा विजय मिळवला होता. पण अजून एक महत्वाची गोष्ट बाकी आहे. ॲक्शन घेणं चांगलं आहे. हॅबिट्स तयार करणं सुद्धा चांगलं आहे. फेलियरमधून शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. पण एक गोष्ट अजून आहे, जी सक्सेसला खूप वेग देते. ती गोष्ट म्हणजे मोमेंटम. अमोलचा प्रवास आता बदलायला लागला होता.
सुरुवातीला तो फक्त विचार करत होता. मग त्याने छोट्या ॲक्शन्स घ्यायला सुरुवात केली. मग त्याने हॅबिट्स तयार केल्या आणि आता तो फेलियरला घाबरत नव्हता. पण त्याच्या आयुष्यात अजून एक गोष्ट घडायला लागली होती. ती गोष्ट म्हणजे मोमेंटम. एका संध्याकाळी अमोल त्याच्या यूट्यूब ॲनालिटिक्स पाहत होता. त्याच्या चॅनलवर आता 25 व्हिडिओ झाले होते. त्यातील काही व्हिडिओवर 20 व्ह्यूज होते, काहींवर 50 व्ह्यूज होते. पण अचानक त्याला एक गोष्ट दिसली. त्याच्या एका व्हिडिओवर 1000 व्ह्यूज झाले होते. तो काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता. कारण काही महिन्यांपूर्वी तो फक्त यूट्यूब सुरू करण्याचा विचार करत होता. आज त्याचा एक व्हिडिओ 1000 लोकांनी पाहिला होता. पण इथे एक महत्वाची गोष्ट होती. तो व्हिडिओ अचानक व्हायरल झाला नव्हता. तो लहान प्रयत्नांच्या परिणामामुळे वर आला होता. यालाच म्हणतात मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे जेव्हा तुम्ही सतत ॲक्शन घेत राहता तेव्हा तुमच्या प्रयत्नांची ताकद हळूहळू वाढत जाते. हे अगदी एका मोठ्या दगडासारखं आहे. कल्पना करा, एक मोठा दगड टेकडीवर आहे. तुम्हाला तो खाली ढकलायचा आहे. सुरुवातीला तो हलतही नाही. तुम्हाला खूप जोर लावावा लागतो. पण एकदा तो हलायला लागला तर हळूहळू तो स्वतःच वेग पकडतो आणि काही वेळात तो इतक्या वेगाने खाली जातो की त्याला थांबवणं कठीण होतं. सक्सेस सुद्धा असाच काम करतो. सुरुवातीला प्रोग्रेस दिसत नाही. तुम्हाला वाटतं मी इतकी मेहनत करतोय पण काहीच बदल होत नाही. पण जर तुम्ही थांबलात नाही, जर तुम्ही रोज ॲक्शन घेत राहिलात, तर एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्या प्रयत्नांना मोमेंटम मिळतो. त्या दिवशी अमोलनं त्याच्या जुन्या व्हिडिओकडे पाहिलं. पहिल्या व्हिडिओवर फक्त 17 व्ह्यूज होते, दुसऱ्यावर 25 व्ह्यूज, तिसऱ्यावर 40 व्ह्यूज. पण हळूहळू नवीन व्हिडिओवर व्ह्यूज वाढायला लागले होते. हे अचानक घडलं नव्हतं. हे त्या सगळ्या छोट्या ॲक्शन्सचा परिणाम होता, जे तो दररोज करत होता. लोकांना बाहेरून फक्त रिझल्ट दिसतो. त्यांना वाटतं हा माणूस अचानक सक्सेसफुल झाला. पण त्यांना दिसत नाही त्यामागे असलेली सातत्याची वर्ष. अमोलला आता एक गोष्ट समजली होती. जर तो पहिल्या 10 व्हिडिओनंतर थांबला असता तर आजचा 1000 व्ह्यूजचा व्हिडिओ कधीच झाला नसता. लाईफमध्ये खूप लोक सुरुवातीला थांबतात कारण त्यांना प्रोग्रेस दिसत नाही. ते म्हणतात हे काम करत नाही. पण खरं सांगायचं तर प्रोग्रेस दिसायला वेळ लागतो. कारण सुरुवातीला तुम्ही मोमेंटम बिल्ड करत असता. उदाहरणार्थ, जर तुम्ही जिम सुरू केला तर पहिल्या आठवड्यात शरीरात फारसा फरक दिसणार नाही. पण 6 महिन्यांनंतर फरक स्पष्ट दिसायला लागतो. याच प्रिन्सिपलनं सक्सेस सुद्धा काम करतो. तो कंपाऊंड इंटरेस्ट सारखा असतो. सुरुवातीला लहान वाटतो, पण हळूहळू मोठा होत जातो. त्या रात्री अमोलनं त्याच्या चॅनलकडे पुन्हा पाहिलं. त्याच्या सबस्क्रायबरची संख्या अजूनही छोटी होती. पण त्याला आता फरक पडत नव्हता. कारण त्याला एक गोष्ट समजली होती. तो फक्त व्हिडिओज बनवत नव्हता, तो मोमेंटम बिल्ड करत होता. आणि मोमेंटम एकदा तयार झाला की प्रोग्रेस आपोआप वेगानं होऊ लागते. त्या क्षणी त्यानं स्वतःला एक वचन दिलं. तो नंबर्सकडे जास्त लक्ष देणार नाही. तो फक्त ॲक्शनवर लक्ष देणार. कारण त्याला माहीत होतं आजचा छोटा ॲक्शन उद्याच्या मोठ्या रिझल्टची सुरुवात असतो. आता अमोलचा प्रवास अजून पुढे जाणार होता. त्यानं ओव्हर थिंकिंगवर विजय मिळवायला सुरुवात केली होती. त्यानं हॅबिट्स तयार केल्या होत्या. त्यानं फेलियरला स्वीकारायला शिकले होते. आणि आता त्याच्याकडे मोमेंटम सुद्धा तयार होत होता. पण अजून एक महत्वाची गोष्ट बाकी आहे. ॲक्शन घेणं महत्वाचं आहे. पण जर तुमच्याकडे क्लिअर सिस्टीम नसेल तर तुम्ही पुन्हा जुन्या सवयींकडे परत जाऊ शकता. सकाळचे 5:30 वाजले होते. खिडकीतून येणारा थंड वारा आणि पहाटेची शांतता संपूर्ण शहराला जणू थांबवून ठेवत होती. पण आज एक फरक होता. रोहन उठला होता. पूर्वी तो याच वेळी अजून झोपलेला असायचा.
अलार्म वाजायचा, तो स्नूज करायचा आणि मग स्वतःलाच म्हणायचा, उद्यापासून नक्की. पण आज उद्या नव्हता. आज होता. तो शांतपणे उठला, चेहरा धुतला आणि टेबलावर बसला. त्याच्या हातात एक वही होती. त्या वहीच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहिलं होतं. मी विचार कमी करतो आणि ॲक्शन जास्त घेतो. हे वाक्य फक्त एक मोटिवेशनल लाईन नव्हतं. हे आता त्याची ओळख बनत होतं. काही महिन्यांपूर्वी रोहन पूर्णपणे वेगळा माणूस होता. तो खूप विचार करायचा. तो प्रत्येक गोष्ट ॲनलाइज करायचा. तो योजना बनवायचा. पण त्या योजना कधीच पूर्ण होत नव्हत्या. त्याला वाटायचं की तो प्लॅनिंग करत आहे, पण प्रत्यक्षात तो प्रोक्रॅस्टिनेशन करत होता. पण एक दिवस त्याला एक गोष्ट समजली. विचार केल्यानं जीवन बदलत नाही, कृती केल्यानं बदलतं. आणि त्या दिवसापासून त्यानं स्वतःसाठी एक नियम बनवला. 5 सेकंद नियम. एखादी गोष्ट करायची आहे असं मनात आलं तर 5 सेकंदात ॲक्शन. नाहीतर मेंदू कारणं शोधायला सुरुवात करतो. ॲक्शन म्हणजे परिपूर्णता नाही. रोहनला अजून एक महत्वाची गोष्ट कळली होती. पूर्वी तो परफेक्ट मोमेंटची वाट पाहायचा. परफेक्ट मूड, परफेक्ट प्लॅन, परफेक्ट परिस्थिती. पण आता त्याला समजलं होतं, परफेक्ट मोमेंट अस्तित्वातच नाही. जीवनात सगळं इम्परफेक्ट असतं, पण ॲक्शन घेतल्यामुळेच आपण पुढे जातो. तो लिहायला बसला. पहिलं वाक्य परफेक्ट नव्हतं, दुसरंही नाही. पण तो थांबला नाही. कारण त्याला माहिती होतं, प्रोग्रेस ग्रेटर दॅन परफेक्शन. रोहनचा बदल एका मोठ्या निर्णयानं झाला नव्हता. तो झाला होता लहान सवयींनी. दररोज 10 मिनिटं वाचन, दररोज 20 मिनिटं काम, दररोज एक छोटा निर्णय. हे सगळं खूप छोटं वाटतं, पण काही महिन्यांनंतर त्या सवयींनी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात केली. यालाच म्हणतात कंपाऊंड इफेक्ट. लहान ॲक्शन्स प्लस सातत्य इक्वल टू मोठा बदल. तुमचा मेंदू तुमचा मित्र बनू शकतो. मानवाचा मेंदू खूप शक्तिशाली आहे, पण तो 2 प्रकारे काम करू शकतो. एक, तो तुमच्यासाठी काम करू शकतो. 2, किंवा तो तुमच्या विरुद्ध काम करू शकतो. जर तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग करत असाल तर मेंदू तुम्हाला थांबवेल. तो तुम्हाला सांगेल, हे कठीण आहे, हे शक्य नाही, लोक काय म्हणतील. पण जर तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली तर मेंदू हळूहळू ॲडॅप्ट होतो. तो तुमचा साथीदार बनतो. भीती कधीच पूर्णपणे जात नाही. रोहनला अजूनही भीती वाटायची. नवीन गोष्ट सुरू करताना, नवीन लोकांशी बोलताना, नवीन संधी घेताना. पण आता फरक इतकाच होता, तो भीती असूनही ॲक्शन घ्यायचा. कारण त्याला समजलं होतं, धैर्य म्हणजे भीती नसून नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. तुमची ओळख कशी तयार होते? आपण स्वतःला अनेक लेबल्स देतो. मी लेझी आहे, मी डिसिप्लिन नाही, मी कॉन्फिडंट नाही. पण हे सगळं परमनंट नसतं. तुमची ओळख तयार होते तुमच्या ॲक्शन्सने. जर तुम्ही रोज ॲक्शन घेत असाल तर तुम्ही डिसिप्लिन्ड आहात. जर तुम्ही रोज प्रयत्न करत असाल तर तुम्ही डिटरमिन्ड आहात. ओळख बदलण्यासाठी विचार बदलण्याची गरज नाही, ॲक्शन बदलण्याची गरज आहे. जीवनाची खरी गती, बहुतेक लोक आयुष्यभर एकाच ठिकाणी अडकलेले राहतात. ते विचार करतात, ते योजना बनवतात, ते स्वप्न पाहतात, पण ते ॲक्शन घेत नाहीत. आणि म्हणून त्यांचं आयुष्य बदलत नाही. पण काही लोक वेगळे असतात. ते परफेक्ट नसतात, ते चुका करतात, ते पडतात, पण ते थांबत नाहीत. ते पुढे जात राहतात. आणि शेवटी तेच लोक जीवनात मोठं काहीतरी साध्य करतात. तुमच्यासाठी एक प्रश्न. आता थोडा वेळ थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी खूप विचार करतोय का, की खरोखर ॲक्शन घेतोय?
जर उत्तर प्रामाणिकपणे दिलं तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं सत्य दिसेल. आजपासून एक छोटा बदल करा. तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी मोठा निर्णय घ्यायची गरज नाही. फक्त एक छोटा नियम बनवा. जेव्हा मेंदू म्हणेल नंतर करू, तेव्हा तुम्ही म्हणा आत्ता करतो. बस. हा छोटा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्याचा दिशा बदलू शकतो. शेवटचा संदेश. जीवन खूप मोठं आहे, संधी खूप आहेत, पण वेळ मर्यादित आहे. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. 1 विचार करत राहा, 2 किंवा ॲक्शन घ्या. यश, आत्मविश्वास आणि समाधान हे सगळं ॲक्शनच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणून लक्षात ठेवा, थिंक लेस, डू मोर. आणि कदाचित तुमचं आयुष्य तिथूनच खऱ्या अर्थाने सुरू होईल. आता निर्णय तुमचा आहे. थोडा वेळ शांत बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्याबद्दल एक क्षण विचार करा. किती स्वप्न आहेत तुमच्याकडे? कदाचित तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. कदाचित तुम्हाला तुमचं करिअर बदलायचं आहे. कदाचित तुम्हाला तुमचं जीवन जास्त डिसिप्लिन्ड आणि सक्सेसफुल बनवायचं आहे. पण एक सत्य आहे, ही सगळी स्वप्न फक्त विचार करून पूर्ण होत नाहीत. ती पूर्ण होतात ॲक्शनने. आज जगात 2 प्रकारचे लोक आहेत. पहिला प्रकार, ते लोक जे सतत विचार करत राहतात. ते योजना बनवतात, ते मोटिवेशन व्हिडिओज पाहतात, ते बुक्स वाचतात. पण जेव्हा ॲक्शन घेण्याची वेळ येते ते थांबतात. ते स्वतःला सांगतात अजून वेळ आहे, आणि अशाच विचारांमध्ये त्यांचं आयुष्य निघून जातं. पण दुसरा प्रकारही आहे. हे लोक परफेक्ट नसतात. त्यांना सुद्धा भीती वाटते. कधीकधी ते सुद्धा कन्फ्युज्ड असतात. पण एक गोष्ट त्यांना वेगळं बनवते, ते ॲक्शन घेतात. ते छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करतात. ते रोज थोडं पुढे जातात आणि हळूहळू त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. आता एक प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात? ते जे फक्त विचार करतात की ते जे ॲक्शन घेतात? कारण खरं सांगायचं झालं, यशाचं रहस्य खूप कॉम्प्लिकेटेड नाही. ते फक्त एका सवयीमध्ये लपलेलं आहे, ॲक्शन घेण्याची सवय. कल्पना करा, जर तुम्ही आजपासून फक्त एक छोटा नियम पाळलात तर? जेव्हा तुमच्या मनात एखादी चांगली गोष्ट करण्याचा विचार येईल तर तुम्ही लगेच ॲक्शन घ्याल. उद्या नाही, नंतर नाही, आत्ता. कदाचित सुरुवातीला ते कठीण वाटेल. तुमचा मेंदू तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करेल. तो तुम्हाला कारणं सांगेल. आज थकलो आहे, उद्या करू, अजून तयारी नाही. पण जर तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि ॲक्शन घेतला तर तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल, तुमची एनर्जी बदलायला लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य हळूहळू पुढे जाऊ लागेल. लक्षात ठेवा, जीवनात मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते होतात लहान ॲक्शन्सने. दररोज एक छोटा स्टेप, दररोज एक छोटा प्रयत्न, दररोज थोडी प्रगती. आणि काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला कळेल तुम्ही खूप पुढे आलात. आज कदाचित तुम्ही जिथे आहात तिथे खुश नसाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आयुष्य अजून काहीतरी मोठं देऊ शकतं. आणि जर तसं वाटत असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा बदल सुरू होतो त्या क्षणापासून जेव्हा तुम्ही विचार करणं थांबवता आणि ॲक्शन घेणं सुरू करता. म्हणून आज, आत्ताच, या क्षणी स्वतःशी एक वचन द्या. मी ओव्हर थिंकिंग कमी करेन. मी एक्सक्युजेस देणं थांबवेन. मी ॲक्शन घेणारा माणूस बनेन. कारण शेवटी तुमचं भविष्य तुमच्या विचारांनी नाही तर तुमच्या ॲक्शन्सने तयार होतं.
आणि म्हणूनच या संपूर्ण पुस्तकाचा, या संपूर्ण प्रवास